करावं का माणसाने? नाही, चुकून पण नाही. मला काही मुलांनी ब्लॅकमेल केलं, व्हिडिओ पाठव, 1000 रुपये पाठव, 500 रुपये पाठव, नाहीतर व्हिडिओ व्हायरल कर. आज व्हिडिओ स्किप तिथंच करा जिथं गरज लागेल, नाहीतर व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे मराठी पॉडकास्ट बद्दल. नाही कसं झालंय ना, 2 माईक आणि 3 कॅमेरा घेतले की झाले आबाळ हाणायला मोकळे. माझा हे पॉडकास्ट घेणाऱ्याचे त्यांना एक सिंपल प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या पॉडकास्ट मधनं लोकांसाठी काय व्हॅल्यू प्रोव्हाइड करताय. तसं मला बऱ्याच पॉडकास्ट बद्दल बोलायचं होतं, म्हणजे भरपूर चॅनल झालते मराठीमध्ये, सगळ्यांबद्दल बोलायचंच आहे हळूहळू. पण आज आपण सुरुवात करूया वैभव सरांपासून. आता तुम्हाला माहिती नसेल तर हे बघा. महक गोलंदाज सोशल मीडियावरती एक उभरतं नाव, जिने सोशल मीडियावरती एक आपली यांनी पाठीमागे एकदा महेश मोठेचा इंटरव्ह्यू घेतला, आता मागच्याच आठवड्यात एका पोरीचा इंटरव्ह्यू घेतलाय. खरं तर पॉडकास्ट आणि इंटरव्ह्यू मध्ये सरांचं पण कन्फ्युजनच आहे. पण असू द्या सर, मला काय म्हणायचं, तुम्ही खूप रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी आहे, मग ह्याच्या सगळ्या आयडिया आहेत ह्या तुमच्या स्वतःच्या डोक्यात येतात का तुम्हाला दुसरं कोण सजेस्ट करतं? नाही कसं चाललंय माहिती आहे का, तुमचे जे पॉडकास्टचे गेस्ट आहेत ते बघून कधी कधी मला पण शंका येते, ते पुस्तक नक्की तुम्हीच लिहिलंय का? तुमच्यासारखे थोर विचारवंत, म्हणजे पुस्तक लिहिणं साधी गोष्ट नाही, लय अवघड गोष्ट आहे, लय महान गोष्ट आहे, आणि मी त्याची खूप रिस्पेक्ट करतो. पण विथ ड्यू रिस्पेक्ट माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, महेश मोठे आणि त्या महकची काय अचिव्हमेंट आहे जे तुम्ही त्यांना इंटरव्ह्यूला बोलवलं? त्या दोघांथ्रू तुम्ही समाजात आणि तरुण पिढीमध्ये काय मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न केला? त्या महेशवर ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलाय, त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच्यावर व्हिडिओ बनवणं काय मला पण योग्य वाटत नाही, त्यामुळे आपण त्याच्याबद्दल नाही बोलणार. पण तुम्ही ज्या त्या पुरीचा इंटरव्ह्यू घेतला त्याला शुद्ध इंग्लिशमध्ये डॅमेज कंट्रोल म्हणतात. आता यांनी काय डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न केला हे बघायच्या आधी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्हाला पण सर आणि बाकीच्या तुमच्या ऑडियन्सला पण, की डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टेंटच्या रिलेटेड कॉपीराइट ऍक्ट आणि कॉन्टेंट डिस्क्लेमर बद्दल लिहिलंय, तेवढं सगळ्यांनी वाचून घ्या. काही लोकांवरती, आपल्या प्रियजनांवरती अतिविश्वास ठेवून सुद्धा त्या ताईला फार महागात पडलं. एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं, म्हणजे नाही का, माझ्या ऑडियन्सला पण बऱ्याच माहिती नसेल, पण आता जवळपास 1 मिलियन लोकांना कळलंय की ह्या पोरीचा MMS व्हायरल झालता आपल्या ह्या पॉडकास्टच्या कृपेने. आणि या सगळ्या टॉपिकवर, म्हणजे जे व्हिडिओ व्हायरल होता त्याच्यावर मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला, जो तुम्ही बघितला असेल, बऱ्याच लोकांनी बघितला, सपोर्ट केला, बऱ्याच लोकांना आवडलेला पण. आणि जर अजून पाहिजे असेल तर चॅनलवर आहे, जाऊन तुम्ही बघू शकता. AI चा चुकीचा वापर करणं, फेस मॉर्पिंग करणं किंवा मग एडिटिंग करणं हे सगळं चुकीचं आहे. पण ज्यावेळेस अशाच गोष्टी रिअल लाईफ मध्ये घडतात, म्हणजे रिअल, आणि मग असे हे पॉडकास्टवाले एकाच साईडची स्टोरी लोकांना ऐकवतात 50-50 मिनिटं, किंवा मग 1 साइड नॅरेटिव्ह सेट करतात. या ज्या गोष्टी आहेत त्या 2 लोकांच्या सहमतीनं बनतात, 2 व्यक्तीच्या सहमतीनं बनतात. तर ऑपोजिट जेंडरला पण इथं बोलवून त्याची स्टोरी तुम्ही लोकांपुढे मांडली पाहिजे. नाही काय ना, ह्या व्हिडिओला जसे व्ह्यूज आले तसे त्या पण व्हिडिओला व्ह्यूज येतील, एवढं काय. सुखी आयुष्य डिप्रेशन मध्ये निघून गेलं, ओव्हर थिंकिंग तयार झाली, शिवाय यायला सुरुवात झाली. पण अजूनही स्वतःच्या न्यायासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी ही ताई धडपडते. बघा सर, हा जो माझा व्हिडिओ आहे हा एक पर्स्पेक्टिव्ह व्हिडिओ आहे. तुम्हाला सांगतो की आपला देश कायद्यानं चालतो आणि सोशल मीडियावर कोणालाही न्याय मिळत नाही. मी तुम्हाला एकापेक्षा एक उदाहरण देऊ शकतो. हा जो टॉपिक आहे, हा जो विषय आहे, ह्याची संवेदनशीलता माझ्यात पण आहे, मला तेवढ्या एथिक्स पण आहेत. पण हा जो आपला पॉडकास्ट आहे, हा जो आपला व्हिडिओ आहे, इंटरव्ह्यू आहे, याच्यामुळे समाजात चुकीचा मेसेज जाऊ नये, समाजातल्या लोकांपुढे, पोरांपुढे, तरुणींपुढे याची पण जबाबदारी, काळजी कोणीतरी घेतली पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतोय. कशी झाली ताई सोशल मीडियावरती सुरुवात आणि काय प्रवास? माझा पहिला प्रवास म्हणजे माझा टिकटॉक आधी होता. मान्य करा नाही तर मला पण टिकटॉकरला सिरियस घेणं म्हणजे भिताडावर डोका पाटल्यासारखं आहे. ऑलरेडी ही लोक एका वेगळ्या दुनियेत जगती ती, आणि माझ्या प्रत्येक स्टेटमेंटसाठी माझ्याकडे एक परफेक्ट एक्झाम्पल आहे. आता तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही निशा गुरुगेन, गुणगुण गुप्ता अशी बरेच टिकटॉकरची नावं ऐकली असतील ज्यांचे याआधी व्हिडिओ व्हायरल झाले. मराठीत पण लय लोक आहेत, मी कुणाचं नाव घेणार नाही, कारण काय ना, बसलेल्या गाण्या कशाला उठवायच्या, उगाच ते चांगलं पण वाटत नाही. टिकटॉकच्या वेळेला भरपूर फेमस पण होते, त्यावेळेला पण भरपूर माझे 1 लाख वगैरे फॉलोअर होते. हिचे 1 लाख फॉलोअर होते, ही लय फेमस होते. म्हणजे तुम्ही बघताय ना, सेल्फ ऑब्सेशन, आणि ह्यांचं हेच सेल्फ ऑब्सेशन ह्यांना ह्या लेवलला घेऊन येतं आणि असल्या चुका करायला भाग पाडतं. मग त्यानंतर मग मोटिवेशनचं वगैरे टाकायला लागले, हॅप्पी, सॅड असे सगळे वेगवेगळे मी मोटिवेशन देत होते. आज मला पहिल्यांदा कळलं की मोटिवेशन मध्ये पण हॅप्पी आणि सॅड असे 2 वेगवेगळे प्रकार असतात. काय नाही मित्रांनो, 2 मोटिवेशनल स्पीकर एकमेकांच्या समोर बसल्यामुळे सगळ्या ओराचा भांग भरोसा झालाय, आणि आता तो थोडाफार राहिलेला ओरा आहे त्याचा मी करतो, काय टेन्शन घेऊ नका. कोल्हापूर पुण्याच्या मार्गावर आहे का, पुणे कोल्हापूरच्या मार्गावर आहे हेच कळणं झाले. पण ह्या दोघांच्या मॅटर मध्ये आमच्या साताऱ्यातली धरीबाई धरली. आता सांगा, शक्यतो मदतीचे व्हिडिओ असतील किंवा पोस्ट असतील तर ते कोणी टाकायला बघत नाही, तर ते लोकांना काय वाटतं, महक हीच करणार व्हिडिओ. महकचं बोलणं ऐकून मला एकट्यालाच असं वाटतंय का काय माहिती की ह्याच्यात महेश सरांचा हातमाल आहे. काय लोकांचं खरं बोलणं पण असं असतं की मग मान्य पण करू वाटत नाही. ते म्हणते ते ना, एकदम निगेटिव्ह ओरा, किती पण खरं बोला, ह्यांचं खोटंच वाटतं. आता जे असेल ते असेल, आपण काय बघायला गेलो नव्हतो काय खरं आणि काय खोटं आहे, तर म्हणते ते तर मान्य करूया. म्हणजे तुझी जडणघडण समजा अशा फॅमिलीमध्ये झाली आहे जिथं सगळं मानलं जातं आणि सगळं चालतं. समजा दिवाळी सेलिब्रेट केली जाते, ईद पण सेलिब्रेट केला जातो, आरती पण म्हणली जाते, नमाज पण पडला जातो. वैभव सर ह्यालाच मराठीमध्ये, शुद्ध मराठीमध्ये म्हणतात पुढचं शेंडा हाणणं. नाही ती म्हणलेली का ह्या टॉपिक वरती बोललीच नव्हती, काय बोलली नव्हती. तुम्हाला काय गरज होती दिवाळी, ईद, आरती, नमाज, म्हणजे
कुठल्या लेवलला तुम्हाला पॉडकास्ट घेऊन जायचंय, काय गरज आहे ह्या गोष्टीची? का तिनं तुम्हाला अंतरात्म्यातनं सांगितलेलं तुमचं असं इंटर कम्युनिकेशन झाला सर की असं असं म्हणा सर तुम्ही पुढनं, ती होच म्हणते, तुमच्या कुठल्या गोष्टीला ते डिनाय करणार नाही आणि तुम्ही पण तिच्या गोष्टीला काय डिनाय करणार नाही. तुम्हाला थोडी काउंटर क्वेश्चन करायचे ते एकमेकांना. त्याच्यावरनं मला समजतंय की एव्हरी रायटर कांट बी अ गुड होस्ट, त्यामुळे हे तुम्ही नाही केलं तरी चालू शकतं सर, काय प्रॉब्लेम नाही. माझी आम्ही आहे आणि मी, आम्ही दोघीच असते. माझी मोठी बहीण आहे, तिचं लग्न झालंय आणि एक मोठा भाऊ आहे मला, तो पुण्यामध्ये असतो. मला सक्का भाऊ आहे आणि सक्की बहीण आहे, ते पण कोणाला माहित नाही, मी सोशल मीडियावर कोणाला सांगितलं नाही. सोशल मीडियावर कोणालाच नव्हतं सांगितलं, पण आता पॉडकास्ट घेतलाय, आता जवळपास मला वाटतं 1 मिलियन लोकांना कळलं असेल सगळं, आहे का नाही? तसा टॉपिक लय सेन्सिटिव्ह आहे, पण बेकार इमोशनल अँगल द्यायचा प्रयत्न केलाय. हा जर व्हिडिओ मी नेहा कक्करला पाठवला असताना तर ह्यांची स्ट्रगल स्टोरी ऐकून ती 5-6 दिवस तरी रडलीच असती. जोकचा भाग थोडासा बाजूला ठेवून विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ह्यांना यांच्या परिस्थितीची किती जाणीव होती. मी ज्या वेळेला सुसाईड केलं, आपलं बोलणं झालं होतं, त्याच्या नंतर मी 15 दिवसानंतर मी सुसाईड अटेम्प्ट केलं. सरांसोबत बोलणं झाल्यावर 15 दिवसांनी ह्यांनी सुसाईड अटेम्प्ट केले. मला वाटतंय सरांचा अंत असती प्रारंभ जरा जास्त सिरियस घेतले. ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा अंत होतो त्यावेळेस मग दुसऱ्या नवीन गोष्टींची सुरुवात होते, असं काहीतरी त्याचा अर्थ आहे. म्हणजे अंत असती प्रारंभ, उगाच त्याचा वेगळा काहीतरी अर्थ काढून त्या मग सारखं सुसाईड बिसाईड करू नका. प्रेम करावं का माणसाने? नाही, चुकून पण नाही. वैभव सर, आपण कोणाला काय प्रश्न विचारलाय समजतंय का? खरं सांगू सर, तुम्हाला लय तरुण पोरं पोरी मानतात, मी पण मानतो. तुम्ही ह्यांना प्रश्न विचारला प्रेम करावं का नाही माणसानं, आणि ह्या पण प्रेमात PhD केलेले व्यक्तिमत्व ह्या म्हणतायत नाही, चुकून पण नाही. तुला प्रेमातलं काय माहिती आहे? व्हिडिओ जो व्हायरल झाला समजा, तर याच्या मागचं समजा कारण काय होतं की तो कशामुळं व्हायरल झाला? त्या व्हिडिओला कोरोना झाला त्याच्यामुळे तो व्हायरल झाला. सिंपल आहे ना सर. व्हिडिओ बनवला म्हणून व्हायरल झाला, बनवलाच नसता तर कोणाला कळलं असतं ह्यांनी काय काय केलंय, कुठं कुठं केलंय, कसं कसं केलंय, कधी कधी केलंय. पोलीस डिव्हिजन मध्ये मला ज्या वेळेला पोलिसांनी बोलून घेतलं त्यावेळेला त्यालाही बोलून घेतलं होतं. त्यावेळेला मी बोट करून सांगत होते ह्यानं केलंय सर, ह्याला हात घाला. तर नाही, त्याची चौकशी होईल, बघूया. नाही, माणसांचं काय माहितीये का, माणसं चूक मान्यच करत नाही. बाबा कर ना ऍक्सेप्ट, करा ऍक्सेप्ट, सगळेच करा ऍक्सेप्ट की झाली चूक, द्या सोडून, संपला विषय. हे बघा मॅडम, पोलिसांना पण काय रूल्स असतात, त्यांना पण असं काही मनानं नाही करता येत. लिहिलंय त्यांच्यासाठी पण गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्यांना त्यानुसारच वागायला लागतं, करायला लागतं, बोलायला लागतं. सीन असा आहे की मला पण मान्य आहे की आपल्याकडे पोरगी नेहमी विक्टिमच असते आणि पोरग नेहमी आरोपीच असतं. पण बघा आता तुम्ही म्हणला की लगेच आत नाही ना घालता येत, त्यासाठी पण प्रोसिजर असते. नाही, मला कोल्हापूर मधले कुठल्याही व्यक्तीने मला सपोर्ट नाही केला की बाबा माझे मित्र असतील. माझ्या मित्रांनीही माझी साथ सोडली. माझे बेस्ट फ्रेंड त्यांनीही माझी ज्यावेळेला व्हिडिओ व्हायरल झाली न काय कळता त्यांनी डायरेक्टली माझा सपोर्ट सोडला. सगळ्यांनी सपोर्ट सोडला. नाही, मला इन्फ्लुएन्सर, मला माहित नाही वैभव सर तुम्ही हा पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यू घेऊन काय सिद्ध करायचा प्रयत्न करताय, पण कोणी अशा व्यक्तीच्या मॅटरमध्ये का पडेल? या मॅडमच्या म्हणण्यानुसार यांना कोणत्याही कोल्हापूरच्या इन्फ्लुएन्सरने किंवा कोणत्याच त्यांच्या फ्रेंडने किंवा इन्फ्लुएन्सरने कोणीच सपोर्ट नाही केला. मे बी त्यांनी व्हिडिओ बघितले असेल. बेसिक गोष्ट आहे, कोणत्याही अनोळखी व्यक्तीने तुमच्यावर जर अत्याचार केला असता, तुमच्यावर जबरदस्ती केली असते आणि मग एखादा व्हिडिओ बनवून तो व्हायरल झाला असता. मी कोल्हापूरकरांना चांगलं ओळखतो, माझे मित्र पण आहेत आणि मला कोल्हापूरचा इतिहास माहित आहे. जर अशी काही घटना घडली असती तर कोल्हापूरकरांनी त्याला धारेवर धरला असतं आणि तुम्हाला न्याय मिळवून दिला असता. 100% मी गॅरंटी घेतो त्या गोष्टीची. पण तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड एकमेकांच्या सहमतीनं गेला, एकमेकांच्या सहमतीनं सगळं केलं, तुम्ही व्हिडिओ पण बनवला, तो व्हायरल पण झाला आणि आता तुमच्या अपेक्षा काय की तुम्हाला दुनियेनं सपोर्ट केला पाहिजे. कशासाठी? म्हणजे काय रिझन? समजा मलाच तुम्हाला सपोर्ट करायचा तर मी काय म्हणलं पाहिजे तुमच्या सपोर्टमध्ये? त्या पोराला आत घाला, त्या पोराला मारा, त्या पोराची चूक आहे, मग तुमचं काय? म्हणजे सिंपल गोष्ट आहे ना. या प्रकरणात एक नॉर्मल व्यक्ती, एक नॉर्मल समाजात जगणारा माणूस आहे, तो काय इंटरफेअर करेल? तसं तर तुम्हाला मग तुमच्या भावा बहिणीनं पण सपोर्ट केला नाही. मला माहिती नाही अशा प्रकरणात कायद्यानं कोणाला आणि किती शिक्षा होती, कोणाला गिल्टी आणि कोणाला इनोसंट मानलं जातं. पण हे असंच आहे. ह्यांनी 50 मिनिटं स्वतःची इमेज कशी चांगली होती, या स्वतः कशा चांगल्या होत्या, ह्या स्वतः किती भारी होत्या हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्या पोराची बाजू कोण ऐकून घेणार? ते पोरग 100% चुकीचं असेल हे पण मी मान्य करतो, पण वुमन कार्ड खेळून तुम्ही या गोष्टीत एस्केप नाही करू शकत. कारण ती व्हिडिओ 1 वर्षामागची होती. तू माझ्या बरोबर राहणार की नाही, कारण मी सिरियस होते भरपूर त्याच्यामध्ये. मला असं वाटत होतं की गरीब मुलं, गरिबी बघून मी प्रेम केलं. मला असं वाटत होतं की हा, गरीब मुलं शेवटपर्यंत साथ देतात, ते कधी धोका देत नाहीत असं मला वाटत होतं. आणि पैसेवाली मुलं असतात ते फक्त चेहरा बघून. यांनी त्याची गरिबी बघून त्याच्यावर प्रेम केलं, कारण गरीब पोरं शेवटपर्यंत साथ देतात. पण ह्या मॅडम त्या गरीबाचं आधीच लग्न झालंय, त्याच्या 2-3 गर्लफ्रेंड पण आहेत, हे सगळं बघायचं विसरल्या, फक्त गरिबीच बघितली. वा मॅडम वा. त्या गरीब मुलांना iPhone 11 विकून iPhone 13 घेतला. काय गरीब आहे, वा. नाही, मला काय म्हणायचंय, तुमच्या मॅटरमध्ये गरिबांचं नाव नका खराब करू, गरिबांना नका जनरलाइज करू. गरिबी आणि श्रीमंतीच्या पलीकडे पण एक लय मोठी गोष्ट असते, त्याला इथिक्स म्हणतात, ते कोणाच्यातच नाही. हे सोशल मीडियावाले खऱ्या प्रेमाचे दूध बनलेत. म्हणजे नाही का, खरं प्रेम काय असतं हे आपल्याला समजून सांगणार. तुम्हाला तरी कळतंय का खरं प्रेम काय असतं? हिच्या घरात आधी लाईट नव्हती, हिच्या घरात आधी पाणी नव्हतं, पण ही दुसऱ्या गरीबावर प्रेम करत होते. म्हणजे नाही, ही श्रीमंत आहे ना. मला काय जास्त घेणं देणं नाही, पण या व्हिडिओचं कन्क्लुजन एवढंच आहे की मला पण फ्रीडम ऑफ स्पीच आहे.
हे तुम्हाला सांगायचं होतं. आणि राहिली गोष्ट खऱ्या प्रेमाची, आता अशा लोकांकडून जर माणसानं शिकायचं की खरं प्रेम काय असतं, प्रेम करावं का नाही, तर मग लोकांनी आपलं मेंदू घाण ठेवलेलंच बरं येतं. नाही तुम्ही कशाला वापर करताय तुमच्या मेंदूचा, ह्यांचंच ऐका. तुम्ही दोघांनी मिळून किती पण जस्टिफाय करायचा प्रयत्न केला तरी कमेंट सेक्शन सांगतोय अक्का की किती डॅमेज कंट्रोल झाले. आय डोंट नो वैभव सरांची काय मजबुरी होती, पण एवढं सगळे 50 मिनिटं करून काय फायदा झाला, समाजात काय मेसेज गेला का आता तुम्ही न्याय मिळवून देणार, आणि न्याय पण कशासाठी मिळवणार तुम्ही. मी थोडा रूढ बोलतोय, पण ज्यावेळेस हे सगळं भावनांच्या भरात केलं ना त्यावेळेसच अक्कल वापरायची असते. आता काय फायदा नाही. आता जी गोष्ट इंटरनेटवर आहे सगळ्यांकडे आहे आणि ज्या गोष्टीचा टॅग लागलाय त्या गोष्टी आयुष्यभर तशाच राहणार आहे, त्या जाणार नाही. हे निघणं लय अवघड आहे. त्यामुळे इंटरनेटवर ह्या अशा सगळ्या गोष्टींना ग्लोरिफाय करणं बंद करा. खरं सांगू तर तुमचा हा मॅटर सगळी लोक विसरलेली, पण ह्या इंटरव्ह्यूमुळे पॉडकास्टमुळे परत ह्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर सर्क्युलेट व्हायला लागले. आता ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण? वैभव सर, ही पोरगी का तो पोरग? आता परत तुम्ही पोलिसांना जाऊन दोष देणार नाही, म्हणजे मग चूक येऊन जाऊन कुणाची परत? पोलिसांची. बघा आपले सगळे गाणे वाजणारचे मोस्ट ऑफ द ऑडियन्स 16 ते 25 वयोगटातले, म्हणजे मेजॉरिटी ऑडियन्स. त्यांना माझी विनंती आहे, दुसऱ्यांच्या चुकातून काहीतरी शिका. खरं प्रेम असं नसतं. आणि जर तुम्हाला अशाच टाईपचं खरं प्रेम करायचं आहे तर प्रत्येक वेळेस एआयच्याच नावानं शिमगा करत जाऊ नका. स्वतःच्या चुका स्वतः मान्य करत जावा. नाही लोकांचं कसं झालंय माहितीये का, मनाला येईल ती करायचं, मनाला येईल तसं वागायचं, आणि मग शेवटी काय म्हणायचं, एआय न केलंय. ते उगाच एआयला बदनाम करून ठेवलाय, बेचारा एआय. बघा डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटच्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर जावा, आणि हा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. प्रणवचा सॉफ्टवेअर फ्री मध्ये घ्या, कंडिशन्स फॉलो करा आणि 100% अॅक्युरसी वाला सॉफ्टवेअर मिळवा. बघा या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओसाठी 1 लाईक तर बनतो बरं का. मी खरं लय रिस्क घेऊन बनवली हे व्हिडिओ, आणि तुम्हाला जर वाटलं की आपले विचार जुळत असतील, म्हणजे बघणाऱ्याचे माझे, तुमचे आणि माझे, तर चॅनल सबस्क्राईब करून जावा. आणि ते शेवटचं गाणं ह्या व्हिडिओचा काही एक संबंध नाही, ते आपलं रेग्युलर असतं. लावा गाणं. तू शांती ठेव, पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा, अशी बी